यांनीच थेट देवेंद्र फडणवीसांनाच औरंगजेबाशी तुलना त्यांनी केलेली आहे। माझी तुलना ही राज्यकारभाराशी होती, मात्र सरसकट भाजपची सर्व जी नेतृत्वात नेते मंडळी आहेत ही देवेंद्र फडणवीस हे औरंगजेबासारखे होते असं त्यांनी त्या ठिकाणी जो कांगावा केला आहे। याचाच अर्थ काय तर देवेंद्र फडणवीसांना त्यांच्याच पक्षातील लोक हे औरंगजेब ठरू पाहत आहे, हे या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या समोर हे स्पष्ट होत आहे। तर दुसरीकडे बावनकुळे साहेब असतील, कुठे नारायण राणे साहेब असतील, इतरही काही भाजपची मंडळी असतील, हे कालपासून माझ्या संदर्भामध्ये जी भाषा वापरत आहेत ही उलट पक्षी कुठेतरी विचित्र स्वरूपाची आहे। मी सामान्य परिवारातील आहे, मी मोठ्या राजकीय परिवारातून आलो नाही, हा काही माझा दोष नाही। त्यासाठी शेलक्या भाषेत बोलण्याची त्यांना कुठल्याही प्रकारची आवश्यकता नाही। स्वतःला सुसंस्कृत पक्षाचे म्हणणारे लोक काय शब्दावळी वापरतात आहे, त्यांचे खालचे जे ट्रोलर्स आहेत ते कोणत्या पद्धतीने फोन करतात आहे, हा सगळा प्रकरण जो आहे हा भाजपचा जो चेहरा जो आहे या निमित्ताने आपल्या सगळ्यांच्या समोर येईल। आणि देवेंद्र फडणवीसांची बद्दल कुठे काही बोलल्या गेलं तर महाराष्ट्राची अस्मिता लया जाते अशा प्रकारचं जे वक्तव्य बावनकुळे साहेबांनी केलं, तर शिवाजी महाराजांच्या बद्दल कोणी भलगल बोललं तर महाराष्ट्राच्या अस्मितेला ठेच पोचत नाही। शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या राहुल सोलापूरकरला सुरक्षा दिल्या जाते, नागपूरच्या कोटेकरला सुरक्षा प्रदान केल्या जाते, त्यांच्याबद्दल ना बजरंग दल बोलत, ना विश्व हिंदू परिषद बोलत, ना भाजपचा एकही नेता या संदर्भात तोंड उघडायला तयार नाही। साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्यानंतर देखील महाराष्ट्राची अस्मिता दुखवत नाही। अरे वा, देवेंद्र फडणवीस साहेब, तुमच्या कारभाराला क्रूर म्हणत असताना क्रूर औरंगजेबाशी आपली जेव्हा तुलना केल्या जाते तेव्हा एवढी पोटदुखी हवी आणि एवढी मोठी गरळ ही भाजप पक्षाकडून फेकल्या जावी, हा निश्चित स्वरूपाचा भाजपचा चेहरा या निमित्तानं सगळ्यांच्या समोर आलेला आहे।